सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सुमित्राबाई नावाची एक साधी, कष्टाळू आणि मनाने श्रीमंत अशी स्त्री राहत होती. गावाच्या टोकाला त्यांचं एक जुनं घर होतं. अंगणात तुळशी वृंदावन, बाजूला 2 आंब्यांची झाडं आणि घराच्या मागे थोडीशी शेती. एवढंच त्यांचं जग होतं. पती जाऊन जवळपास 15 वर्ष झाली होती. तेव्हापासून सुमित्राबाईंनी एकट्यानंच घर आणि मुलगा दोन्हीही सांभाळलं होतं. त्यांचा मुलगा अमोल तेव्हा फक्त 15 वर्षांचा होता. पतीच्या मृत्यूनंतर अनेकांनी सुमित्राबाईंना सांगितलं होतं, मुलाला एखाद्या नातेवाईकांकडे ठेवा. तुम्ही एकट्या बाई, मुलाचं शिक्षण तसेच शेती कशी सांभाळणार? पण सुमित्राबाईंनी कुणाचं ऐकलं नाही. माझ्या मुलाला मी दुसऱ्यांच्या दारात वाढू देणार नाही, त्या ठामपणे म्हणायच्या. सकाळी 4 वाजता उठून त्या घरातील कामं करायच्या, अमोलसाठी डबा बनवायच्या, मग शेतात जायच्या. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा कडाक्याची थंडी, त्यांच्या कामाला कधीच सुट्टी नव्हती. अमोलला शिकवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या हातातील सोन्याच्या 2 बांगड्याही विकल्या होत्या. अमोलला मात्र त्या बांगड्यांची किंमत माहिती नव्हती. त्याला फक्त एवढंच माहिती होतं की त्याची आई त्याच्यासाठी काहीही करू शकते. अमोल शिकत गेला, कॉलेजला गेला, नंतर नोकरीसाठी पुण्याला गेला आणि काही वर्षात मुंबईत एका मोठ्या कंपनीत त्याला चांगली नोकरी मिळाली. पहिल्यांदा अमोलनं आईला फोन करून सांगितलं, तेव्हा सुमित्राबाईंच्या डोळ्यांत आनंद अश्रू आले. आई, आता तुझी मेहनत संपली. मी तुला मुंबईला घेऊन जाणार. सुमित्राबाई हसल्या. माझी मेहनत कधीच संपणार नाही रे. आईच्या आयुष्यात मुलासाठी केलेली मेहनत संपते का कधी? मेहनत संपते का कधी? अमोल हसला. पण आता तुला काम करायचं नाही, मी सगळं पाहणार. सुमित्राबाईंना त्या शब्दांवर विश्वास बसला. काही महिन्यांनी अमोलने त्यांना आणखीन एक बातमी सांगितली. आई, मी लग्न करतोय. अरे वा! सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. मुलगी कोण आहे? तिचं नाव नेहा. मुंबईतच वाढलेली आहे, शिकलेली आहे, नोकरी करते. सुमित्राबाईंनी देवासमोर हात जोडले. माझ्या मुलाला चांगली मुलगी मिळाली म्हणजे माझं आयुष्य सफल झालं. लग्न मोठ्या थाटामाटात झालं. नेहा पहिल्यांदा सुमित्राबाईंना भेटली तेव्हा तिने त्यांच्या पायांना हात लावला. आई, आता तुम्ही माझीही आई आहात. हे शब्द ऐकून सुमित्राबाईंचे डोळे पाणावले. त्यांनी नेहाच्या डोक्यावर हात ठेवला. मला सून नको ग, मुलगी हवी. नेहा गोड हसली. पण त्या हसण्यामागे काय होतं हे सुमित्राबाईंना तेव्हा अजिबात माहिती नव्हतं. लग्नानंतर अमोल आणि नेहा मुंबईत त्यांच्या नव्या फ्लॅटमध्ये राहू लागले. सुरुवातीला काही महिने सगळं व्यवस्थित होतं. नेहा फोन करून सुमित्राबाईंची विचारपूस करायची. आई, तुम्ही जेवलात? हो ग. औषधं घेतलीत? हो. सुमित्राबाईंना वाटायचं, देवाने मला मुलगी दिली. पण लग्नाला जवळपास 6 महिने झाले आणि एक दिवस अमोलचा फोन आला. आई, तू गावात एकटी काय करतेस? मुंबईला ये ना माझ्याकडे. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर हसू आलं. खरंच बोलवतोयस? हो आई, कायमची ये इकडे निघून. पण नेहाला चालेल? तिने विचारलं. आई, तीच म्हणाली आहे, तुझी काळजी घ्यायला कोणीतरी हवं. तिकडे कोणी नाही म्हणून इकडे ये. त्या आईला आनंद झाला. सुमित्राबाईंनी दुसऱ्याच दिवशी आपलं सामान बांधायला सुरुवात केली. गावातील घराला कुलूप लावताना त्या काही क्षण उंबरठ्यावर थांबल्या. त्या घराच्या भिंतींना हात लावला. तू माझ्या आयुष्याची साक्षीदार आहेस. आता माझा मुलगा मला इथून घेऊन चाललाय, पुन्हा कधीतरी परत येईल. त्यांना काय माहीत, त्या घरातून निघताना त्या आपल्या मुलाकडे जात नव्हत्या, तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परीक्षेकडे जात होत्या. मुंबईत पोहोचल्यानंतर अमोल त्यांना घेण्यासाठी खाली आला. आई, सुमित्राबाईंनी मुलाला मिठी मारली. किती बारीक झालास रे. अमोल हसला. तू आलीस ना आता, पुन्हा जाड कर मला. दोघंही हसतच वर गेले. दार उघडून नेहा समोर आली. या आई. सुमित्राबाईंनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. खूप दिवसांनी माझं घर भरल्यासारखं वाटतंय ग. नेहा फक्त हसली. त्या रात्री जेवताना सुमित्राबाईंनी स्वतःच्या हाताने केलेली भाजी वाढली. नेहा, तुला तिखट कमी आवडतं म्हणून मी तुझ्यासाठी वेगळी भाजी केली. नेहाने चमचाभर भाजी तोंडात घेतली. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर विचित्रच भाव आले. आई, गावाकडची चव आहे. सुमित्राबाई हसल्या. हो ग, तुम्हाला सवय नसेल. उद्यापासून तुझ्या आवडीचं करेन. नको आई, नेहा म्हणाली. तुम्ही आराम करा. आपल्या घरात कामासाठी बाई येते. सुमित्राबाईंनी मान हलवली. ठीक आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता उठल्यावर त्यांनी पाहिलं, स्वयंपाकघरात कोणीच नव्हतं. त्या शांतपणे स्वयंपाकाला लागल्या. चहा केला, नाश्ता केला, अमोलचा डबा भरला, नेहासाठी नाश्ता टेबलवर ठेवला. अमोल बाहेर आला. आई, तू एवढं सगळं का केलंस? बाई येत असते. त्यावर, अरे घरात बसून काय करू?
हातबाई चालतात तोपर्यंत काम करावं, सुमित्राबाई म्हणाल्या. अमोलने आईच्या डोक्यावर हात ठेवला. हो ग माझी आई, कर मग काम, म्हणत तो ऑफिसला निघून गेला. नेहा मात्र त्याच्या मागून दार बंद करताना सुमित्राबाईकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, आई, म्हणून तर आणले, पण घरात काम करणारी एक व्यक्ती पण मिळाली तर वाईट काय आहे. आता मुंबईत येऊन सुमित्राबाईंना जवळपास 15 दिवस झाले होते. सुरुवातीचे काही दिवस त्यांना सगळं नवीन आणि छान वाटत होतं. उंच इमारती, आजूबाजूला सतत धावणारी माणसं, खिडकीतून दिसणाऱ्या गाड्या, सकाळपासून रात्रीपर्यंत ऐकू येणारा शहराचा आवाज. गावच्या शांत वातावरणापेक्षा सगळंच वेगळं होतं. पण त्यांना या सगळ्यांपेक्षा एकच गोष्ट महत्त्वाची वाटत होती. आपला मुलगा आपल्या जवळ आहे म्हणून त्या प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेत होत्या. सकाळी लवकर उठून त्या घर आवरायच्या, कपडे घडी करायच्या, स्वयंपाक करायच्या, अमोलचा डब्बा बनवायच्या, नेहासाठी चहा ठेवायच्या. सुरुवातीला अमोल त्यांना वारंवार सांगायचा, आई तू काही काम करू नकोस ग, आम्ही बघू ना सगळं, तुझ्यामुळं तर त्या कामवाल्या मावशीला पण सुट्टी मिळाली बघ कायमची. त्यावर सुमित्राबाई हसून म्हणाल्या, बरं झालं नेहाने तिला कामावरून काढलं, तशीही मला कामाची सवय आहे. मी काम केलं नाही तर मला उलट बेचैन होतं, करमत नाही. आणि त्याचं तसं बोलणं अमोलला खरं वाटायचं. पण नेहाला मात्र सुमित्राबाईंचं घरात असणं हळूहळू खटकू लागलं होतं. एक दिवस सकाळी नेहाच्या 2 मैत्रिणी घरी येणार होत्या. नेहाने आधीच सुमित्राबाईंना सांगितलं होतं, आई, आज माझ्या मैत्रिणी येणार आहेत, घर नीट स्वच्छ ठेव. सुमित्राबाईंनी हसून विचारलं, हो ग, काय बनवू त्यांच्यासाठी. तुम्ही काही करू नका, आज मी बाहेरूनच सगळं मागवणार आहे. ठीक आहे मग. सुमित्राबाईंनी घर आवरून घेतलं. सोफ्यावरील कुशन नीट लावले, फरशी पुसली, स्वयंपाकघर स्वच्छ केलं आणि नेहाच्या मैत्रिणींसाठी पाणी आणि चहा तयार ठेवला. दुपारी 2 वाजता नेहाच्या 2 मैत्रिणी आल्या. हाय नेहा. हाय. त्या आत आल्या आणि सुमित्राबाई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. या मुलींनो, घ्या, पाणी घ्या. त्या दोघींनीही त्यांच्याकडे पाहिलं. नेहाने लगेचच त्यांना म्हटलं, अगं, ही आमच्याकडे कामाला असलेली बाई आहे, गावाकडून आली आहे ना, म्हणूनच तशी वेशभूषा आहे. पण घरातली सगळी कामं तीच करते, तेही खूप चांगल्या पद्धतीने. सुनेचं असं बोलणं ऐकून सुमित्राबाईंच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला. त्या क्षणी त्यांना जणू कोणीतरी सगळ्यांसमोरच थप्पड मारली होती. त्या नेहाकडे पाहत राहिल्या. नेहाच्या चेहऱ्यावर मात्र काहीच भाव नव्हते. सुमित्राबाईंना सत्य सांगता आलं असतं, मी कामवाली नाही, मी अमोलची आई आहे, नेहाची सासू. पण त्या गप्प राहिल्या. त्यांनी फक्त ग्लास टेबलवर ठेवला आणि पुन्हा स्वयंपाकघरात गेल्या. मैत्रिणी गेल्यानंतर नेहा स्वयंपाकघरात आली. आई, इतकं मनावर घेण्यासारखं काय आहे त्यात. लगेच अमोलला सांगत बसू नका. सुमित्राबाईंनी काहीच उत्तर दिलं नाही. तुम्ही गावाकडून आलात, प्रत्येकाला सांगत बसू का मी की तुम्ही माझी सासू आहात. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. नेहा, मी तुला मुलगी मानलं म्हणून वाईट वाटलं. मला भावनिक भाषण नको आहे आई, ती रागाने म्हणाली. सुमित्राबाई गप्प झाल्या. त्या रात्री अमोल घरी आला. त्याने आईकडे पाहिलं. काय झालं आई, चेहरा एवढा उतरलेला का. काही नाही रे, नेहा लगेचच मध्ये बोलली. अमोल, आई दिवसभर एकट्याच बसतात म्हणून त्यांना गावची आठवण येते. सुमित्राबाई मुलाकडे पाहत राहिल्या. अमोलनेही तेच खरं मानलं. आई, तू गावाला जायचं म्हणत असशील तर सांग, मी सोडेन. पण मला वाटतं मुंबईत राहणं तुझ्यासाठी खूप चांगलं आहे. माझ्या नजरेसमोर दिसते इथे, तिकडे मी कसं लक्ष देऊ. मुलाची काळजी बघून त्या म्हणाल्या, नाही रे, मी इथेच राहीन. मग अशीच हसत राहा नेहमी. अमोलने आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि खोलीत निघून गेला. सुमित्राबाईंनी डोळे पुसले. त्या रात्री त्यांना झोप आली नाही. त्यांच्या मनात एकच विचार फिरत होता, ज्या मुलासाठी मी आयुष्यभर लोकांसमोर मान झुकवली नाही, त्याच मुलाच्या घरात आज मला माझी ओळख लपवावी लागते. दुसऱ्या दिवशीपासून नेहाचं वागणं आणखीनच बदललं. आई, सकाळी उठल्यावर आधी माझा चहा तयार ठेवा. आई, कपडे मशीनमध्ये टाकलेत का. आई, अमोलचा डब्बा तयार आहे ना. आई, माझ्या मैत्रिणी येणार आहेत, घर चकाचक पाहिजे. आई, भाजीमध्ये मीठ जास्त नकोय. आई, तुम्ही एवढं तेल का वापरतात.
तुमच्यामुळे तुमच्यासाठी कामवाली काढली आणि आता तुम्ही असं करता. प्रत्येक वाक्य सुमित्राबाईंच्या मनावर ओरखडा उमटवत होतं. एक दिवस त्यांनी अमोलला हळू आवाजात सांगितलं, अमोल, मला नेहाचं वागणं हल्ली थोडं. अमोलने त्यांचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही. आई, पुन्हा तेच? पण मी काही चुकीचं करत नाही तरी ती फार चिडते रे. त्यावर अमोल म्हणाला, आई, नेहा दिवसभर ऑफिस करते, त्यात घरही सांभाळते. आता तूही घरी असतेस, काम वाढलं म्हणून चिडचिड होत असेल तिची. त्यामुळे काही काम तू केलीस तर त्यात गैर काय? सुमित्राबाई स्तब्ध झाल्या. म्हणजे मीच चुकीची का? बाळा, आई तसं नाही, पण प्रत्येक छोट्या गोष्टींचं मोठं करू नकोस ग. एकीकडे आई तर दुसरीकडे बायको, मध्ये मीच अडकतो. कुणाकडून बोलू कळत नाही मला. ठीक आहे बाळा, आता नाही तुला सांगणार, म्हणत त्या पुन्हा गप्प झाल्या. पण सुमित्राबाईंच्या डोळ्यात न कळत पाणी आलं. काही दिवसांनी एक मोठी घटना घडली. त्या दिवशी अमोल आणि नेहा एका पार्टीला जाणार होते. नेहाने कपाटातून एक महागडी साडी काढली आणि सुमित्राबाईंना दिली. आई, ही साडी धुवून इस्त्री करून ठेवा. सुमित्राबाईंनी साडी हातात घेतली. आजच का बेटा? हो आई, उद्या मला घालायची आहे, पण आज माझी तब्येत थोडी ठीक नाही ग, त्या म्हणाल्या. यावर नेहा लगेच चिडली आणि म्हणाली, तब्येत? दिवसभर घरातच बसून काय होतं हो तुम्हाला? यावर सुमित्राबाई काहीच बोलल्या नाहीत. त्या साडी घेऊन आत गेल्या. रात्री अमोल घरी आला तेव्हा त्याला सगळं व्यवस्थितच दिसलं. नेहाने मात्र त्याला सांगितलं, तुझ्या आईला काम करायला आता आवडत नाही. दिवसभर मीच सगळं करते, तरी मी कधी आजारी पडत नाही, पण त्यांची तब्येत मात्र नेहमीच बिघडते. बायकोचं बोलणं ऐकून अमोलने आईकडे पाहिलं. आई, नेहाला थोडी मदत केलीस तर काय होतं? बघ किती थकली आहे ग ती. यावर सुमित्राबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांना त्या क्षणी सगळं सांगायचं होतं की नेहाने त्यांना मैत्रिणींसमोर कामवाली म्हणून ओळख करून दिली होती. घरात रोजच ती त्यांच्यावर ओरडत होती, त्यांना घरातील नोकरासारखं वागवत होती. पण त्या काहीच बोलल्या नाहीत, कारण त्यांना भीती होती की जर त्यांनी मुलाला सगळं खरं सांगितलं तर अमोल आणि त्यांच्यात दुरावा निर्माण होईल. त्या मुलाला गमावण्याची भीती त्यांच्या मनात अजूनही जिवंत होती. पण त्या रात्री झोपण्यापूर्वी सुमित्राबाईंनी एक निर्णय घेतला. त्या आरशासमोर उभ्या राहिल्या. डोळ्यांत पाणी होतं. मी आयुष्यभर परिस्थितीशी लढले, पण माझ्या मुलाच्या घरात माझा अपमान होत असताना मी कायम गप्प बसणार नाही. त्यांनी कपाट उघडलं. त्यात गावच्या घराची काही जुनी कागदपत्र होती. सुमित्राबाईंनी ती कागदपत्र हातात घेतली. काही क्षण त्या त्यांच्याकडे पाहत राहिल्या. मग एक कागद वेगळा काढला. त्यावर काहीतरी वाचून त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलकंसं समाधान दिसलं. अमोलला माझी किंमत कळत नाही, पण वेळ आली तर त्याला सत्य कळेल. त्यांनी त्या कागदाला पुन्हा कपाटात ठेवून दिलं आणि कुणालाही न सांगता दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुंबईतल्या एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीला फोन करण्यासाठी घराबाहेर पडल्या. सुमित्राबाईंनी त्या दिवशी घराबाहेर पडताना कुणालाही काही सांगितलं नव्हतं. नेहाला वाटलं होतं की त्या नेहमीप्रमाणे मंदिरात गेल्या असतील, पण सुमित्राबाई मंदिरात गेल्या नव्हत्या. त्या थेट आपल्या जुन्या परिचित ॲडव्होकेट शरद यांच्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. जवळपास 10 वर्षांपूर्वी गावच्या जमिनीच्या एका प्रकरणात त्यांनी सुमित्राबाईंना मदत केली होती. त्यामुळे सुमित्राबाईंना त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. कार्यालयात पोहोचल्यावर त्यांनी दार उघडून आत प्रवेश केला. शरद देशमुखांनी त्यांना पाहताच आश्चर्याने विचारलं, अहो सुमित्राबाई, तुम्ही आणि इथं मुंबईत? असे अचानक इथे कशा? सुमित्राबाई शांतपणे खुर्चीवर बसल्या. देशमुख साहेब, मला तुमची मदत हवी आहे. त्यांच्या आवाजात नेहमीचा आत्मविश्वास नव्हता. देशमुखांनी काळजीने विचारलं, काय झालं? सुमित्राबाईंनी काही क्षण डोळे खाली केले. माझा मुलगा सध्या माझ्यापासून दूर जातोय. देशमुख शांत राहिले. सुमित्राबाई पुढे म्हणाल्या, माझ्या सुनेला मी मुलगी मानलं, पण तिला मी घरातील व्यक्ती नाही तर काम करणारी बाई वाटते. माझा मुलगा तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो. मी काही सांगितलं तर त्याला वाटतं मी त्याच्या संसारात अडथळा आणते. देशमुखांनी गंभीरपणे विचारलं, मग तुम्हाला माझ्याकडून नेमकं काय हवं आहे? सुमित्राबाईंनी
आपल्या पिशवीतून काही कागद बाहेर काढले. हे बघा. देशमुखांनी कागद हातात घेतले. काही क्षण ते वाचत राहिले. मग त्यांनी सुमित्राबाईंकडे पाहिलं. तुम्ही हे कागद अजूनही सांभाळून ठेवले आहेत? हो. अमोलला याबद्दल माहिती आहे? नाही. सून नेहाला? नाही. देशमुख खुर्चीत मागे टेकले. मग तुम्ही खूप मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली होती. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. मी लपवलं नाही साहेब. वेळ येईपर्यंत शांत राहिले. देशमुखांनी कागद पुन्हा व्यवस्थित पाहिले. तुमच्या गावातील घर आणि त्या मागची जमीन अजूनही पूर्णपणे फक्त तुमच्याच नावावर आहे. हो. आणि ही मुंबईतली मालमत्ता? सुमित्राबाई शांत राहिल्या. देशमुखांनी विचारलं. अमोलला वाटतं ही मालमत्ता त्याच्या नावावर होणार आहे. त्यावर सुमित्राबाई म्हणाल्या, त्याला तसं वाटतं. आणि तुम्हाला? वकिलाने विचारलं. सुमित्राबाईंनी दीर्घ श्वास घेतला. मी माझ्या मुलाला इथे शिक्षा करायला आले नाही. मला फक्त त्याला त्याची चूक दाखवायची आहे. देशमुख काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिले. सुमित्राबाई, तुमचं मन अजूनही आईचंच आहे. पण आता तुम्हाला आईसोबत कायद्याचीही मदत घ्यावी लागेल. सुमित्राबाईंनी मान हलवली. मला तेच हवं आहे. त्यांनी काही कागद देशमुखांकडे दिले. पण हे सगळं अमोलला कळता कामा नये. का? कारण मला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. शेवटची एक संधी त्याला द्यायची आहे. देशमुखांनी विचारलं. आणि जर त्याने ती संधी घेतली नाही तर? सुमित्राबाईंच्या डोळ्यात कठोरपणा आला. मग मी त्याची आई म्हणून नाही, माझ्या हक्कासाठी उभी राहील. दरम्यान घरी नेहाला सुमित्राबाईंच्या बाहेर जाण्याची चिंता वाटत नव्हती. उलट तिला आनंदच झाला होता. ती फोनवर एका मैत्रिणीशी बोलत होती. माझ्या सासूबाई गावाकडच्या आहेत. मुंबईतल्या जीवनाची त्यांना काहीच सवय नाही. दिवसभर काही ना काही बोलत बसतात. सगळं काम एकटं करत असतात. पण आता त्यांचं कामही नको वाटतं. मैत्रीण हसून म्हणाली. मग त्यांना गावाला पाठव ना. नेहा काही क्षण शांत राहिली. तेच तर करायचं आहे. पण आधी अमोलला तयार करावं लागेल. तो आईचं ऐकतो का? यावर नेहा हसली. आधी ऐकायचा, पण आता नाही ऐकत. दोघीही हसल्या. पण त्याच संध्याकाळी सुमित्राबाई घरी परतल्या. नेहाने विचारलं. कुठे गेला होता आई? मंदिरात. इतका वेळ? हो. थोडं बसले तिथेच. नेहाने जास्त प्रश्न विचारले नाहीत. रात्री अमोल घरी आला. नेहाने त्याच्यासमोर एक नवीनच विषय काढला. अमोल, आपण आईसाठी गावात चांगलं घर बांधून द्यायचं का? अमोल चकित झाला. कशासाठी? अरे, तिला इथे कंटाळा येतो. तिथे तिचं स्वतःचं जुनं घर आहे. शेजारी ओळखीची माणसं आहेत. इथे दिवसभर ती एकटी असते म्हणून. सुमित्राबाई दुसऱ्या खोलीत होत्या. त्यांना नेहाचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. अमोल म्हणाला, पण आईला मी इथे आणलंय. तिला परत पाठवायचं नाही तिकडे. यावर नेहा लगेच म्हणाली, मी तिला इथे नको राहू कुठे बोलली? तिच्या भल्यासाठीच बोलते. इथं तोंड सोडून राहण्यापेक्षा तिथे खुश राहतील असं मला वाटलं. अमोल काही क्षण शांत राहिला. ठीक आहे, मी विचार करतो. नेहाला अपेक्षित उत्तर मिळालं होतं. ती हसली. बस एवढंच. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाईंनी अमोलसाठी नाश्ता बनवला. तो निघताना त्यांनी त्याला थांबवलं. अमोल. काय आई? बाळा, तुला माझ्याकडून इथं काही त्रास होतोय का? अमोल काही क्षण गप्प राहिला. नाही आई, अजिबात त्रास नाही. मग मला गावाला पाठवण्याबद्दल नेहा का बोलते? आता अमोलच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आली. आई, तिने तुझ्या भल्यासाठीच सांगितलं. तुला इथे करमत नाही ना म्हणून. माझं भलं? मला माझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती असेल का? का रे बाळा? आई, तू पुन्हा सुरुवात करू नकोस. मी काही सुरुवात करत नाही, फक्त विचारते. अमोल चिडला आणि पुन्हा शांत होत म्हणाला, आई माझ्यावर विश्वास ठेव. नेहा चुकीचं काही करणार नाही आणि मी तुझ्यासोबत चुकीचं होऊ देणार नाही. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. माझा विश्वास तुझ्यावर आहे रे, पण तिच्यावर नाही. अमोल काही बोलणार तेवढ्यात नेहा बाहेर आली. काय झालं? काही नाही, अमोल म्हणाला. पण नेहाने सुमित्राबाईंकडे रोखूनच पाहिलं. त्या दिवशी संध्याकाळी नेहाने सुमित्राबाईंच्या खोलीत प्रवेश केला. आई, तुम्ही अमोलला माझ्या विरुद्ध भडकावताय का? सुमित्राबाई
शांतपणे म्हणाले, मी कुणालाही भडकवत नाही. मग त्याला माझ्याबद्दल का बोललात? कारण तू मला गावाला पाठवायचं म्हणालीस. हो, कारण मला आता माझा संसार शांतपणे जगायचा आहे. माझ्यामुळे तुमचा संसार अशांत होतोय? हो. हे शब्द ऐकून सुमित्राबाई काही क्षण स्तब्ध झाल्या. नेहा पुढे म्हणाली, तुम्ही इथे राहा, ठीक आहे, पण इथून पुढे तुम्हाला घरात माझ्या पद्धतीनंच राहावं लागेल. तुझ्या पद्धतीनं? हो. म्हणजे घरात काय करायचं, कसं करायचं, कोणाशी बोलायचं हे सगळं. सुमित्राबाईंनी तिच्याकडे पाहिलं. नेहा, मी तुझ्यावर कधीच सासू म्हणून हुकूम केला नाही, म्हणून मीही तुमच्यावर हुकूम करत नाहीये, फक्त नियम सांगते. सुमित्राबाई काही बोलल्या नाहीत. नेहा तिथून निघून गेली. त्या रात्री सुमित्राबाईंनी पुन्हा देशमुखांना फोन केला. साहेब. हो बोला. वेळ आली आहे असं वाटतंय. तुम्हाला खात्री आहे? हो. मग उद्या तुम्ही मला पुन्हा भेटा. दुसऱ्या दिवशी सुमित्राबाई देशमुखांकडे गेल्या. यावेळी देशमुखांनी त्यांच्यासमोर एक फाईल ठेवली. या फाईलमध्ये तुमच्या मालमत्तेशी संबंधित सर्व कागद आहेत आणि काही महत्त्वाचे पुरावेही. सुमित्राबाईंनी फाईल उघडली. हे काय? तुमच्या सुनेने आणि मुलाने मागील काही महिन्यात तुमच्यावर केलेल्या दबावाचे पुरावे, तुमच्या फोनवर झालेल्या काही संभाषणांची नोंद, संदेश आणि काही व्यवहारांची कागदपत्र. सुमित्राबाईंच्या डोळ्यांत आश्चर्य आलं. हे सगळं कसं आलं? देशमुख हसले. कायद्याच्या चौकटीत राहून जे शक्य होतं ते मी केलं, पण आता पुढचा निर्णय तुमचा. सुमित्राबाईंनी फाईल बंद केली. मी त्यांना एक शेवटची संधी देईन. कशी? त्यांना काही कागदांवर सही करायला लावे. देशमुखांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, त्यांना काय वाटेल? सुमित्राबाई हलकसं हसल्या. त्यांना वाटेल ते स्वतःच्या फायद्यासाठी सही करत आहेत, पण प्रत्यक्षात सुमित्राबाईंनी फाईलवर हात ठेवला. प्रत्यक्षात ते स्वतःच्या चुकीची कबुली देत असतील. देशमुखांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. मग तयारी सुरू करूया. सुमित्राबाईंनी मनाशी ठरवल्याप्रमाणे आता त्या शांत राहणार होत्या, पण पूर्वीसारख्या असहाय्यपणे नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहायची होती. कोण काय बोलतंय, कोणत्या कागदावर कोणाची सही घेतली जाते, घरात काय चर्चा होते, सगळं त्या लक्षात ठेवत होत्या. मात्र त्यांच्या वागण्यात कोणताही बदल दिसत नव्हता. सकाळी उठायच्या, स्वयंपाक करायच्या, घर आवरायच्या आणि नेहा काहीही बोलली तरी शांतपणे ऐकून घ्यायच्या. नेहाला वाटू लागलं की तिच्या बोलण्याचा परिणाम झाला आहे. एके सकाळी नेहाने सुमित्राबाईंना आवाज दिला, आई, माझा नाश्ता तयार आहे ना? हो ग. आणि अमोलचा डब्बा? तोही भरून ठेवला आहे. नेहाने डब्बा उचलला आणि निघताना म्हणाली, ठीक आहे, निदान आता तुम्हाला घरातल्या कामांची सवय तर झाली. सुमित्राबाई यावर काही बोलल्या नाहीत. नेहा ऑफिसला गेल्यावर त्यांनी कपाटातून एक छोटी वही काढली. त्या वहीत त्यांनी काही तारखा आणि घटना लिहून ठेवल्या होत्या. कुणी काय बोललं, कोणत्या दिवशी काय झालं, अमोलने काय उत्तर दिलं, सगळं त्यांनी व्यवस्थित लिहून ठेवलं होतं. त्यांच्या मनात एकच विचार होता, माझा मुलगा आज माझ्यावर विश्वास ठेवत नाही, पण उद्या सत्य त्याच्यासमोर उभं राहील तर माझ्याकडे शब्दांपेक्षा पुरावे असले पाहिजेत. दुसरीकडे नेहा आपल्या ऑफिसमध्ये एका सहकार्याशी बोलत होती. अमोलच्या आईमुळे घरात खूप प्रॉब्लेम होतोय. मग त्यांना वेगळं का ठेवत नाही? अमोल तयार नाही. मग त्यांचं घर, शेती असेलच की. उद्या त्या गेल्या की सगळं तुमचंच तर असेल. नेहा काही क्षण शांत राहिली. अमोलला त्याच्या आईच्या जमिनीची फारशी माहिती नाही, पण गावात त्यांचं मोठं घर आणि शेती आहे. मग मला ती जमीन विकून मुंबईत मोठा फ्लॅट घ्यायचा आहे. पण बघू. हा संवाद जवळच्याच एका व्यक्तीच्या कानावर पडला होता. त्याच व्यक्तीने काही दिवसांनी ही माहिती सुमित्राबाईंपर्यंत पोहोचवली. सुमित्राबाईंना धक्का बसला. त्यांना नेहाबद्दल शंका होतीच, पण आता त्यांना समजलं होतं की गोष्ट फक्त घर कामापुरतीच राहिलेली नाही. नेहाची नजर त्यांच्या मालमत्तेवर होती. त्या संध्याकाळी अमोल घरी आला. आई, काय करतेस? काही नाही रे, चहा ठेवते. अमोलने विचारलं, आई, गावचं घर आणि जमीन अजून तुझ्याच नावावर आहे ना? सुमित्राबाईंच्या हातातील चमचा थांबला. हो. का रे? काही नाही.
नेहा म्हणत होती की गावची जमीन तशी पडून आहे, विकली तर चांगले पैसे मिळतील आपल्याला. तसंही आता आपण कधी गावाकडे जाणार नाहीच. सुमित्राबाईंनी मुलाकडे पाहिलं. तुला ती जमीन विकायची आहे? आई, मी असं म्हणत नाही, पण आपण त्या पैशांतून मुंबईत काहीतरी मोठं घेऊ शकतो. आपण? हो, तू, मी, नेहा. सुमित्राबाई हलकसं हसल्या. माझी जमीन आहे म्हणून तू आपण म्हणतोयस की तुझी आई आहे म्हणून? अमोलला आईचा हा प्रश्न आवडला नाही. आई, तू माझ्यावर संशय घेतेस? नाही रे, फक्त विचारलं. तुला माझ्यावर विश्वास नाही? माझा तुझ्यावर विश्वास आहे, म्हणूनच मला भीती वाटते. कशाची? तू माझ्यावर विश्वास ठेवणं बंद केलंस याची. अमोल काहीच बोलला नाही. तेवढ्यातच नेहा बाहेर आली. काय झालं? अमोल म्हणाला, काही नाही. नेहाने सुमित्राबाईंकडे पाहिलं. तुम्ही पुन्हा गावच्या जमिनीचा विषय काढलात का? सुमित्राबाई शांतपणे म्हणाल्या. अमोलने विचारलं. नेहा म्हणाली, म्हणजे आम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही लगेचच संशय घेणार? मी कुणावर संशय घेत नाही. मग ठीक आहे. त्या रात्री नेहा आणि अमोल त्यांच्या खोलीत बराच वेळ बोलत होते. तुला कागदपत्र आणावी लागतील, नेहा त्याला म्हणत होती. आईकडे असतील, मग तिच्याकडून घे, पण ती सहज देणार नाही. तू मुलगा आहेस तिचा, तिला भावनिक कर. सांग की आपल्याला मुंबईत घर घ्यायचं आहे नवीन. नेहा, हे बरोबर नाही. काय बरोबर नाही? आईची जमीन आहे, तिने माझ्यासाठी खूप कष्ट केलेत. बाबा गेले तसे माझ्यासाठीच जगते आहे ती. नेहा चिडली. बस इतकंच. कर्तव्य होतं त्यांचं. तुझ्या आईने आयुष्यभर तुझ्यासाठी म्हणून काय केलं? ठीक आहे, केलं, तुला शिकवलं, त्याचं कर्तव्य होतं, उपकार नाही केले. पण आता तू तिच्यासाठी आयुष्यभर कर्ज फेडत बसणार आहेस का? अमोल गप्प झाला. नेहा पुढे म्हणाली, आपण दोघांनी मिळून आयुष्य जगायचं आहे. उद्या आपली मुलं होतील, त्यांच्यासाठी मोठं घर हवं. आणि तुझ्या आईची जमीन तशीच पडून आहे. अमोलच्या मनात तिचं बोलणं हळूहळू घर करू लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आईला सांगितलं. आई, मला काही कागदपत्र पाहिजेत. कसले? गावच्या घराचे आणि जमिनीचे. सुमित्राबाई शांत राहिल्या. पण कशासाठी? बँकेला दाखवायचे आहेत. कशासाठी? आई, तू प्रत्येक गोष्ट का विचारतेस अशी? सगळं माझंच तर आहे ना? हो, सगळं तुझंच आहे, पण ते कागदपत्र माझ्या आयुष्याची कमाई आहेत. अमोलने दीर्घ श्वास घेतला. मला तुझ्यासाठीच करायचं आहे ग. माझ्यासाठी? हो, मुंबईत आपलं मोठं घर घेऊ. सुमित्राबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. आपलं? हो. सुमित्राबाई काही क्षण गप्प राहिल्या आणि मग म्हणाल्या, ठीक आहे. अमोलच्या चेहऱ्यावर आता समाधान आलं. खरंच? हो, पण एक अट आहे. काय? कागद कुठे आणि कशासाठी वापरणार आहेस हे मला आधी सांग. अमोलला ते मान्यच करावं लागलं. ठीक आहे आई. सुमित्राबाईंनी कपाट उघडलं आणि कागदांची फाईल बाहेर काढली, पण त्यांनी ती अमोलच्या हातात दिली नाही. हे कागद आपण दोघं मिळून वाचू. अमोलला थोडं आधी विचित्र वाटलं. आई, माझ्यावर विश्वास ठेव. ठेवते रे. सुमित्राबाई हसल्या. पण कागदांवर विश्वास ठेवणंही गरजेचं असतं. अमोलला त्याचा अर्थ कळला नाही. त्या रात्री सुमित्राबाईंनी पुन्हा ॲडव्होकेट देशमुखांना फोन केला. साहेब, पहिली चाल सुरू झाली आहे. त्याने कागद मागितले. हो, आता पुढचं पाऊल. मी त्यांना स्वतःहून सही करायला सांगणार आहे, देशमुख म्हणाले. पण लक्षात ठेवा, कोणत्याही कागदांवर सही करण्याआधी त्यांना तो समजावून सांगितला पाहिजे. कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे स्पष्ट असली पाहिजे. हो, आणि तुमचा उद्देश काय? सुमित्राबाई काही क्षण शांत राहिल्या. माझ्या मुलाला घराबाहेर काढणं नाही, त्याला त्याची चूक दाखवणं. दुसऱ्या दिवशी देशमुखांनी काही कायदेशीर कागद तयार केले. ते पाहताना सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्या कागदांमध्ये त्यांच्या मालमत्तेच्या हक्कांची स्पष्ट नोंद होती आणि पुढे त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही व्यवहार होऊ नये यासाठी आवश्यक तरतुदी करण्यात आल्या होत्या. पण सुमित्राबाईंच्या मनात अजून एक मोठी चिंता होती. साहेब, माझा मुलगा सही करेल,
पण त्याला सत्य कधी सांगायचं? देशमुख म्हणाले, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की त्याने तुमच्यावरचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे, त्याच दिवशी. सुमित्राबाईंनी मान हलवली. दरम्यान नेहा आणखीनच एक पाऊल पुढे टाकत होती. तिने अमोलला एका कागदांचा गठ्ठा दिला. हे आईला दाखव. तिला सांग की घराच्या पुढच्या प्रक्रियेसाठी तिची सही हवी आहे. अमोलने कागद हातात घेतले. हे नक्की काय आहे? नेहा म्हणाली, तुला माझ्यावर विश्वास नाही का? अमोल शांत झाला. ठीक आहे. त्याने ते कागद आपल्या बॅगेत ठेवले. पण त्यालाही माहिती नव्हतं की नेहाने दिलेल्या त्या कागदांचा मागोवा आधीच सुमित्राबाईंनी घेतलेला होता. आणि दुसऱ्याच दिवशी जेव्हा अमोल ते कागद आईसमोर ठेवणार होता, तेव्हा सुमित्राबाई अशी एक गोष्ट सांगणार होत्या की अमोलच्याच पायाखालची जमीन सरकणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल ऑफिसला जाण्याआधीच आई जवळ आला. त्याच्या हातात एक फाईल होती. सुमित्राबाई स्वयंपाकघरात पोळ्या करत होत्या. अमोलने फाईल टेबलावर ठेवली. आई, हे कागद आहेत. मला तुझी सही पाहिजे. सुमित्राबाईंनी पोळी उलटली आणि शांतपणे विचारलं, कशासाठी? मुंबईत घर घेण्याची प्रक्रिया आहे. बँकेला आणि वकिलांना काही कागद लागतात. सुमित्राबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या मनात काल देशमुखांनी सांगितलेले शब्द घुमत होते की कागद वाचल्याशिवाय कधीही सही करू नका. त्यांनी फाईल उघडली. पहिल्या काही पानांवर मालमत्तेची माहिती होती. पुढे काही करारपत्र होती. सुमित्राबाईंनी प्रत्येक पान काळजीपूर्वक वाचलं. अमोल अधीर झाला. आई, मला ऑफिसला उशीर होतोय. 2 मिनिटं थांब. तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस का? सुमित्राबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. विश्वास आहे म्हणूनच तर सही करणार आहे. पण माझ्या आयुष्याची कागदपत्र आहेत. वाचणं माझं कर्तव्य आहे बेटा. अमोल गप्प झाला. काही वेळाने सुमित्राबाईंनी पेन हातात घेतला. कुठे सही करायची? अमोलने काही ठिकाणं दाखवली. सुमित्राबाईंनी सही केली. पण अमोलला एक गोष्ट माहिती नव्हती. त्या कागदांची एक प्रत आधीच ॲडव्होकेट देशमुखांकडे होती आणि त्यामध्ये मालमत्तेवरील त्यांचा हक्क, भविष्यातील वापर आणि परवानगीशिवाय व्यवहार न करण्याच्या अटी स्पष्टपणे नमूद होत्या. सुमित्राबाईंनी फाईल अमोलला परत दिली. घे. अमोलनं फाईल घेतली. धन्यवाद आई आणि सॉरी म्हणत तो तिथून निघून गेला. दार बंद होताच सुमित्राबाईंनी डोळे मिटले. देवा, माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध उभं राहण्याची वेळ का आली? त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. पण त्या अश्रूंमध्ये आता असहाय्यता नव्हती. त्या शांतपणे उठल्या आणि कपाटातून दुसरी फाईल बाहेर काढली. त्या फाईलवर लिहिलं होतं, अमोलसाठी. त्यांनी ती पुन्हा कपाटात ठेवली. दरम्यान अमोल ऑफिसमध्ये पोहोचला आणि नेहाला फोन केला. सही झाली. नेहाचा आवाज तिकडून आनंदाने बदलला. खरंच? हो. म्हणजे आता पुढचं काम आपण करू शकतो? हो. अमोल, आता आईला काही दिवस गावाला पाठव. मग आपण बाकीची प्रक्रिया करू. अमोल शांत झाला. ती एकटं तिथे कशी राहणार? आणि आईला हे सगळं कसं सांगायचं? ते सगळं तू ठरव आणि तू सांग आईला सगळं, कारण तुझ्यावरती जास्त विश्वास ठेवते. फोन ठेवल्यावर अमोल काही क्षण विचार करत राहिला. आईवर त्याचा खरंच विश्वास होता. पण नेहाचं प्रेम, तिच्यासोबतचं आयुष्य आणि मुंबईत स्थिर होण्याचं स्वप्न, या सगळ्यांमुळे त्याची विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होत होती. संध्याकाळी घरी आल्यावर त्याने आईला सांगितलं, आई, तुला काही दिवस गावाला जावं लागेल. सुमित्राबाई शांत झाल्या. कशासाठी? जुन्या घरात काही कामं आहेत आणि तुला गावची आठवणही येते म्हणून. ये भेटून सगळ्यांना एकदा. मला गावाची आठवण येते म्हणून? सुमित्राबाई म्हणाल्या. हो. सुमित्राबाईंनी त्याच्याकडे निरखून पाहिलं. खरं सांग. अमोल गप्प राहिला. तेवढ्यात नेहा आली. आई, खरं सांगायचं तर आम्हाला थोडा वेळ स्वतःसाठी हवा आहे. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. म्हणजे? तुम्ही आल्यापासून आमच्या दोघांच्या आयुष्यात बदल झाला आहे. मी तुमच्या संसारात अडथळा आहे? मी तसं म्हणत नाही, पण अर्थ तोच आहे. अमोल मध्ये पडला. आई, नेहाला चुकीचं समजू नकोस. ती आपल्यासाठीच म्हणते आहे. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. अमोल, तुला आठवतं का? तू लहान होतास तेव्हा तुला ताप आला होता. डॉक्टरांनी औषधं सांगितली होती. माझ्याकडे पैसे नव्हते. मी रात्री शेतात मजुरी केली होती.
अमोल गप्प. तुला आठवतं का, तुझ्या कॉलेजची फी भरण्यासाठी मी माझ्या बांगड्या विकल्या होत्या? अमोलच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची हलकी छटा आली. आई, मला सगळं आठवतं ग, पण मग आज मी तुझ्यासाठी एवढी मोठी अडचण कशी झाली? याच अमोलकडे उत्तर नव्हतं. पण नेहा लगेच म्हणाली, आई, जुन्या गोष्टी सांगून आजचं आयुष्य चालत नाही. सुमित्राबाईंनी तिच्याकडे पाहिलं. बरोबर आहे, जुन्या गोष्टी सांगून आयुष्य चालत नाही, पण माणुसकी विसरूनही आयुष्य चालत नाही. नेहा चिडली. तुम्ही प्रत्येक वेळी मला दोष देता. मी तुला दोष देत नाही ग. मला फक्त माझी जागा समजून घ्यायची आहे. तुमची जागा या घरात आहे, पण त्यासाठी काही नियम पाळावे लागतील. आधीही मी सांगितलं. सुमित्राबाई शांत झाल्या. ठीक आहे. अमोलने विचारलं, मग तू गावाला जाशील? सुमित्राबाईंनी मान हलवली. हो, तू म्हणतोयस तर जाते. आता काय म्हातारपणात हेच होणार, सांगत होते सगळे. हे ऐकून अमोलला वाईट वाटले, पण नेहाच्या चेहऱ्यावर समाधान आलं. कधी जाणार? तुम्हाला हवं असेल तेव्हा जाते बेटा. मग उद्याच जा. सुमित्राबाईंच्या हृदयाला धक्का बसला. उद्या? हो, मी तुमचं तिकीट काढते. सुमित्राबाई काही बोलल्या नाहीत. त्या रात्री त्यांनी आपली बॅग काढली. 2 साड्या, काही कपडे, औषधं आणि देवाची छोटी मूर्ती त्यांनी बॅगेत ठेवली. बॅग भरताना त्यांच्या हातात एक जुना फोटो आला. त्यात छोटा अमोल त्यांच्या मांडीवर बसला होता. सुमित्राबाईंच्या डोळ्यांतून अश्रू आले. तू मला आई म्हणत माझ्या कुशीत झोपायचास रे. आज तुझ्याच घरात मला पाहुणीही राहू दिलं जात नाही. पण त्यांनी फोटो अलगद आत ठेवला. त्या रात्री अमोल आईच्या खोलीत आला. आई, तू माझ्यावर रागवली आहेस ना? सुमित्राबाईंनी त्यांच्याकडे पाहिलं. आई मुलावर रागवते का रे कधी? मग फक्त दुखावते. अमोल खाली बसला. मला माफ कर आई. सुमित्राबाईंच्या डोळ्यांत प्रेम आलं. तू माझा मुलगा आहेस. तुला माफ करण्यासाठी मला कारण लागत नाही. अमोलने आईचा हात धरला. क्षणभर सगळं पूर्वीसारखं वाटलं. पण त्याच क्षणी नेहाचा फोन आला. अमोल, कुठे आहेस? आईजवळ. लवकर ये. अमोल उठला. सुमित्राबाई त्याच्याकडे पाहत राहिल्या. तो दारातून बाहेर गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना सुमित्राबाईंनी स्वतःशीच म्हटलं, तुला मी थांबवणार नाही रे. पण एक दिवस तुला स्वतःच परत यावंसं वाटेल, तर माझं दार बंद नसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाई गावाला जाण्यासाठी तयार झाल्या. नेहा खाली आली. आई, तुमची बॅग तयार आहे का? हो, चला मग. सुमित्राबाईंनी घराकडे शेवटचं पाहिलं, पण दारातून बाहेर पडण्याआधी अमोलने त्यांना थांबवलं. आई. सुमित्राबाई वळल्या. अमोलच्या हातात एक कागद होता. हे काय? आई, कालच्या कागदांमध्ये एक गोष्ट राहिली होती. त्यावर तुझी अजून एक सही हवी आहे. सुमित्राबाईंनी कागद हातात घेतला. त्या कागदाकडे पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. कारण हा साधा कागद नव्हता. त्यावर लिहिलं होतं, मालमत्ता हस्तांतरणासाठी संमतीपत्र. सुमित्राबाईंनी अमोलकडे पाहिलं आणि मग नेहाकडे. नेहाच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं. सुमित्राबाईंनी कागद खाली ठेवला. अमोल, तुला खरंच वाटतंय की मी हा कागद न वाचता सही करेन? अमोल घाबरला. आई, हा फक्त एक फॉर्म आहे. नाही, सुमित्राबाई शांतपणे म्हणाल्या. हा माझ्या आयुष्याचा एक निर्णय आहे. नेहा चिडून म्हणाली, मग सही करू नका. सुमित्राबाईंनी तिच्याकडे पाहिलं. मी सही तर करणार आहे. अमोल आणि नेहा दोघंही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. सुमित्राबाई पुढे म्हणाल्या, पण या कागदावर नाही. मग कुठे? अमोलने विचारलं. सुमित्राबाईंनी त्यांच्या पर्समधून एक सीलबंद लिफाफा बाहेर काढला. ज्या कागदावर तुम्ही दोघांनी सही करायची आहे, तो कागद आधी वाचा. अमोलने लिफाफा घेतला. त्याने तो उघडला. पहिलं पान वाचताच त्याचा चेहरा पांढरा पडला. नेहा त्याच्या हातातून कागद हिसकावून घेणार इतक्यातच सुमित्राबाई म्हणाल्या, थांब नेहा. त्यांचा आवाज पहिल्यांदाच आज कठोर होता. आजपासून माझ्या आयुष्याचा निर्णय मी घेणार. अमोलने पुढचं पान वाचलं आणि त्या कागदावर लिहिलेलं एक वाक्य पाहून
त्याच्या हातातून कागद खाली पडला. मालमत्तेच्या मूळ मालकाच्या लेखी परवानगीशिवाय कोणताही हस्तांतरण व्यवहार वैध राहणार नाही. नेहाचा चेहरा उतरला. सुमित्राबाई मात्र शांत उभ्या होत्या. ज्याला तो साधी गावाकडची आणि काहीच न समजणारी आई समजत होता, ती आई त्याच्यापेक्षा कितीतरी पावलं पुढे चालली होती. सुमित्राबाईंनी पर्समधून काढलेला कागद अमोलच्या हातात थरथरत होता. त्याने पुन्हा एकदा तो कागद वाचला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा झाला होता. नेहा मात्र काहीच समजत नसल्यासारखी त्यांच्याकडे पाहत होती. अमोल, काय आहे त्या कागदात? अमोलने उत्तर दिलं नाही. सुमित्राबाई शांतपणे म्हणाले, वाचून दाखव त्यांना. अमोलने आईकडे पाहिलं. आई, हे सगळं काय आहे? तुला जे वाटतंय तेच आहे. मला काही समजत नाहीये. समजेल, नेहा चिडून म्हणाली. आई, तुम्ही कोडी घालू नका. आम्हाला स्पष्ट सांगा. सुमित्राबाईंनी तिच्याकडे पाहिलं. स्पष्ट सांगते, माझ्या मालमत्तेचा 1 रुपयाही माझ्या परवानगीशिवाय कुणी घेऊ शकत नाही आणि माझ्या जिवंतपणी माझ्या इच्छेविरुद्ध त्या मालमत्तेवर कुणाचाही हक्क निर्माण होणार नाही. नेहाचा चेहरा बदलला. पण आम्ही तुमचेच आहोत, म्हणूनच मी तुम्हाला इतकं काही देण्याचा विचार केला होता. अमोलने आश्चर्याने विचारलं, काय? सुमित्राबाई म्हणाल्या, तुझ्या बाबांनी मला जे काही सोपवलं ते मी तुझ्यासाठीच जपलं. गावचं घर, शेती हे सगळं तुझ्यासाठीच होतं. अमोलच्या डोळ्यांत पाणी आलं. मग आई, तू माझ्यावर आता विश्वास का ठेवत नाहीस? सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर दुःख उमटलं. विश्वास होता रे, पण तूच तो हळूहळू तोडत गेलास. मी? हो, मी तुझ्यासाठी काय केलं नाही मला माहिती आहे. मग पण आईला घरात ठेवणं आणि आईला मान देणं यात फरक असतो. अमोल गप्प झाला. नेहा मात्र अजूनही चिडलेलीच होती. तुम्ही अमोलला भावनिक करून सगळं तुमच्या नावावर ठेवणार आहात. सुमित्राबाई शांतपणे म्हणाले, ते माझ्या नावावर आधीपासूनच आहे. म्हणजे तुम्हाला आम्हाला काही द्यायचंच नाही? मी देणार होते. मग मला मुलगा आणि सून म्हणून तुमचं प्रेम हवं होतं. माझ्या संपत्तीवरचा अधिकार नाही. नेहाकडे उत्तर नव्हतं. अमोलच्या मनात मात्र भूतकाळाचे अनेक प्रसंग जागे झाले. आईने त्याला शाळेत पाठवण्यासाठी स्वतःचे दागिने विकले होते. कॉलेजची फी भरताना तिने गावातल्या लोकांकडून कर्ज घेतलं होतं. त्याच्या पहिल्या नोकरीच्या दिवशी तिनं देवासमोर नवस केला होता आणि आज तोच मुलगा तिच्या घराच्या कागदांमागे धावत होता. पण नेहाने त्याला लगेच दुसऱ्या विचारात तोडलं. अमोल, तू गप्प का आहेस? काहीतरी बोल. अमोल म्हणाला, आई, मला खरंच वाटलं होतं की तू आमच्यासाठी. माहिती आहे, मला वाटलं तू आमच्यावर विश्वास ठेवतेस. मी ठेवला होता. मग हे सगळं वकिलांकडून का करून घेतलंस? सुमित्राबाई म्हणाल्या, कारण मला माझ्या मुलावर विश्वास होता, पण माझ्या मुलाला माझ्यावर विश्वास राहिला नाही. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. हा मात्र संतापली. बस करा आता हे नाटक. सुमित्राबाईंनी तिच्याकडे पाहिलं. नाटक? हो, तुम्ही इतके दिवस सगळं सहन केल्याचं दाखवत होतात आणि यातून आमच्या विरुद्ध पुरावे जमा करत होतात. सुमित्राबाई काही क्षण शांत राहिल्या. मी पुरावे जमा केले नसते तर आज तू मला काय म्हणाली असतीस? नेहा गप्प झाली. तुला आठवतंय का नेहा, तुझ्या मैत्रिणींसमोर तू मला काय म्हणाली होतीस? नेहाने नजर चुकवली. तुम्ही विसरलात का? सुमित्राबाईंचा आवाज कापत होता. तुम्हाला मोलकरीण, कामाची बाई म्हणून ओळख करून दिली होतीस. अमोलने आश्चर्याने नेहाकडे पाहिलं. तू आईला असं म्हणाली होतीस? नेहा घाबरली. अमोल, तसं नव्हतं. मग काय होतं? मी मजेत बोलले होते. सुमित्राबाई म्हणाल्या, कुणाच्या आईला नोकर म्हणणं ही मजा असते का? अमोल गप्प झाला. नेहाने पुन्हा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही घरात आलात तेव्हापासून सगळं माझ्यावर आलं होतं. ऑफिस, घर, स्वयंपाक, मला त्रास व्हायचा. सुमित्राबाई म्हणाल्या, म्हणून मी तुझी कामं केली. मी सांगितलं होतं का? नाही. मग मला वाटलं तू माझी मुलगी आहेस. हे ऐकून नेहा क्षणभर शांत झाली. पण तिच्या मनात अजूनही मालमत्तेचा विचार होता. ती अमोलला घेऊन खोलीत गेली. अमोल, आईंचं हे सगळं ऐकून तू तिच्यावर विश्वास ठेवणार आहेस? नेहा, मला विचार करायला वेळ हवा. कशाचा? आपण काय केलं याचा. तुला माझ्यावर संशय आहे? मला कुणावरही विश्वास ठेवता येत नाहीये. नेहाने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तुला आईनं माझ्या विरुद्ध वळवलं नाही. मग? अमोल काही बोलला नाही. तर रात्री तो आईच्या खोलीच्या बाहेर बराच वेळ उभा राहिला. दार अर्धवट उघडं होतं.
सुमित्राबाई देवासमोर बसल्या होत्या. देवा, माझ्या मुलाला सुखी ठेव. त्याच्यावर माझा राग नाही, पण त्याला सत्य समजावं एवढीच इच्छा आहे. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला पहिल्यांदा जाणवलं, आई त्याच्या विरुद्ध लढत नव्हती. ती त्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवत होती. तो आत गेला. आई. सुमित्राबाई वळल्या. काय रे? अमोल त्यांच्या जवळ बसला. मला माफ कर. मी तुला गावी पाठवत होतो. सुमित्राबाईंच्या डोळ्यांत अश्रू आले. माफी मागण्याची वेळ आली आहे असं तुला वाटतंय? हो. मग आधी स्वतःला एक प्रश्न विचार. काय? तू माझ्या मुलासारखा वागलास की माझ्या मालमत्तेचा वारसदार म्हणून? अमोलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आई. सुमित्राबाईंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. मी तुला काहीही देईन रे, पण माझं प्रेम विकत घेण्यासाठी तुला माझ्या संपत्तीची गरज नाही. अमोलने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं. मला सगळं समजलं. सुमित्राबाईंनी त्याच्या केसांवरून हात फिरवला. काही क्षण आई मुलगा दोघंही रडत होते, पण दुसऱ्या खोलीत नेहा हे सगळं ऐकत होती. तिच्या मनात मात्र पश्चाताप नव्हता. तिच्या मनात एकच विचार होता, जर अमोल आईच्या बाजूने गेला तर माझ्या हातातून सगळं निघून जाईल. तिनं लगेच फोन काढला. हॅलो. समोरून एका पुरुषाचा आवाज आला. काय झालं? योजना बदलावी लागेल. कशासाठी? सुमित्राबाईंना सगळं कळलं आहे. मग? नेहा हळू आवाजात म्हणाली. आता आपल्याला कागदांपेक्षा वेगळा मार्ग वापरावा लागेल. काय करणार? नेहाने खिडकीबाहेर पाहिलं. त्यांना या घरातून कायदेशीररित्या बाहेर काढायचं. समोरचा माणूस काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, त्यासाठी अमोलला तुझ्या बाजूने पूर्णपणे उभं करावं लागेल. नेहा हसली. ते काम माझ्यावर सोड. फोन कट झाला. पण नेहाला माहिती नव्हतं, तिचा हा फोन सुमित्राबाईंच्या खोलीत ठेवलेल्या एका छोट्या उपकरणाने रेकॉर्ड झाला होता. सुमित्राबाईंनी तो आवाज ऐकला. त्या काही क्षण स्तब्ध राहिल्या. नेहा, आता तू फक्त माझ्या मालमत्तेमागे नाहीस, तू मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतेस. त्यांनी लगेच ॲडव्होकेट देशमुखांना फोन केला. साहेब. हो सुमित्राबाई. आता पुढची वेळ आली आहे. काय झालं? नेहाने मोठी चूक केली आहे. काय? तिनं स्वतःच्या तोंडाने तिची योजना सांगितली आहे. देशमुख काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, मग आता तुम्ही शांत राहा. पुढचा डाव आपण कायद्याच्या चौकटीत खेळू. सुमित्राबाईंनी फोन ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर आता आईची माया होती, पण त्यासोबत एका अन्याय सहन केलेल्या स्त्रीचा निर्धारही होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहमीसारखीच लगबग सुरू होती. सुमित्राबाई स्वयंपाकघरात चहा करत होत्या. नेहा मात्र नेहमीपेक्षा शांत होती. काल रात्री तिने केलेला फोन कुणाच्या लक्षात आला असेल अशी तिला अजिबात कल्पना नव्हती. तिच्या मनात फक्त एकच विचार होता, अमोलला पुन्हा आपल्या बाजूने कसं आणायचं. अमोल नाश्त्याच्या टेबलवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. काल आईनं सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा तो विचार करत होता. आईला मैत्रिणींसमोर कामवाली म्हणून ओळख करून देणं, तिच्यावर घरकामाचा भार टाकणं, गावाची जमीन विकण्याचा विषय काढणं आणि कागदांवर सही घेण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं आठवलं की त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. सुमित्राबाईंनी त्याच्यासमोर चहा ठेवला. घे रे. आई. काल तू मला जे सांगितलंस त्याबद्दल मला अजून काही विचारायचं आहे. सुमित्राबाई त्याच्यासमोर बसल्या. विचार. तू माझ्या विरुद्ध काही पुरावे जमा केलेस का? सुमित्राबाईंनी काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. तुझ्या विरुद्ध नाही रे, सत्यासाठी. म्हणजे तू माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतास, त्यामुळे एक दिवस सत्य सिद्ध करण्याची वेळ आली तर माझ्याकडे काहीतरी असावं म्हणून. अमोलनं मान खाली घातली. आई, मला माफ कर. मी तुला कालच माफ केलं, पण मला एक गोष्ट समजत नाही. काय? नेहा असं का वागली? सुमित्राबाईंनी दीर्घ श्वास घेतला. हा प्रश्न तिच्या मनाला विचारायला हवा. तेवढ्यात नेहा तिथे आली. काय चर्चा झाली आहे? अमोल म्हणाला, काही नाही. नेहाने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. माझ्याबद्दलच बोलत होतात ना? नाही. मग? आईशी बोलत होतो. नेहाने सुमित्राबाईंकडे पाहिलं. आई, तुम्ही अमोलला माझ्याबद्दल काही सांगितलं का? सुमित्राबाई शांत राहिल्या. अमोल म्हणाला, नेहा, प्रत्येक गोष्टीत आईला दोष देऊ नकोस. नेहा चिडली. म्हणजे आता तू तिची बाजू घेणार? मी सत्याची बाजू घेतोय. सत्य? हो. नेहा काहीच बोलली नाही. सुमित्राबाई उठल्या. तुम्ही दोघंही बोलून घ्या. मी मंदिरात जाऊन येते. त्या बाहेर पडल्या, पण त्या मंदिरात गेल्या नाहीत. त्या थेट ॲडव्होकेट देशमुखांच्या कार्यालयात गेल्या. देशमुखांनी त्यांना पाहताच विचारलं, कालच्या संभाषणाची नोंद सुरक्षित आहे? हो. छान. पण लक्षात ठेवा, ती नोंद कशी आणि कुठे केली आहे यावर कायदेशीर उपयोग अवलंबून असतो. आपण योग्य मार्गानेच पुढे जाऊ. मला काय करायचंय? आज संध्याकाळी मी तुमच्या घरी येतो. काही कागद अमोल आणि नेहासमोर ठेवायचे आहेत. सुमित्राबाईंनी मान हलवली, पण त्यांना आधीच संशय येऊ नये. त्यांना संशय येईल, पण तोपर्यंत उशीर झालेला असेल. दरम्यान घरात नेहा अमोलला पटवण्याचा प्रयत्न करत होती. अमोल, तुला खरंच वाटतं का मी तुझ्या आईला घराबाहेर काढू इच्छिते?
अमोल शांत होता. मग काल रात्री तू कोणाला फोन केला होतास? नेहाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कुणाला? मला माहिती आहे तू कोणाला फोन केला. तुला माझ्या फोनची चौकशी करायची गरज काय? कारण मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. मग विश्वास ठेव. तू माझ्या आईला गावाला पाठवून घर रिकामं करणार होतीस का? नेहा काही क्षण गप्प राहिली. हो, मला तसं वाटत होतं. का? कारण मला माझं आयुष्य हवं होतं. माझी आई तुझ्या आयुष्यात अडथळा आहे? हो. अमोलच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. तू हे एवढ्या सहजपणे म्हणू शकतेस? नेहाला जाणवलं की ती जास्त बोलली आहे. ती लगेचच म्हणाली, अमोल, माझा तसा अर्थ नव्हता. आत्ताच तू काय म्हटलीस ते मला स्पष्ट ऐकू आलं. मी रागात बोलले. अमोल उठला. रागात माणूस मनातलं बोलतो. तो तिथून निघून गेला. नेहा खुर्चीवर बसली. तिच्या मनात आता एकच भीती होती. अमोल तिच्यापासून दूर जाऊ लागला होता. संध्याकाळी ॲडव्होकेट देशमुख घरी आले. त्यांच्यासोबत गावातीलच सुमित्राबाईंचे जुने परिचित तात्यासाहेब पाटीलही होते. देवगावात त्यांचा मोठा मान होता. सुमित्रेबाईंनी त्यांच्या मदतीनं अनेक वर्ष शेती सांभाळली होती. अमोलने त्यांना पाहून विचारलं, तात्यासाहेब तुम्ही इथे? हो बाळा. नेहाच्या चेहऱ्यावर तणाव दिसू लागला. आई, हे सगळं काय आहे? सुमित्राबाई म्हणाल्या, आज काही गोष्टी स्पष्ट व्हायला हव्यात. देशमुखांनी टेबलावर एक फाईल ठेवली. अमोल, ही तुमच्या आईच्या मालमत्तेची संपूर्ण कागदपत्रं आहेत. अमोलनं फाईल उघडली. देशमुख म्हणाले, तुमच्या आईनं गेल्या अनेक वर्षांत ती मालमत्ता स्वतःच्या नावावर व्यवस्थित सुरक्षित ठेवली आहे. तुमच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी कर्ज फेडलं, जमीन वाचवली आणि घर सांभाळलं. अमोल शांतपणे ऐकत होता. नेहामध्येच म्हणाली, मग? देशमुख तिच्याकडे पाहून म्हणाले, मग आता मुख्य मुद्दा. त्यांनी आणखीन एक कागद बाहेर काढला. तुम्ही दोघांनी मागील काही दिवसांत मालमत्ता हस्तांतरणासाठी जे प्रयत्न केले त्याची नोंद आमच्याकडे आहे. नेहाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अमोलनं तिच्याकडे पाहिलं. तू मला काय सांगितलं होतंस? नेहा गप्प. तू म्हणाली होतीस की हे फक्त बँकेचे कागद आहेत. अमोल बोलला, खरं सांग. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. मला घर हवं होतं म्हणून आईची जमीन. हो, माझ्या आईला कामवाली म्हणून ओळख करून देणंही त्या घरासाठी होतं. नेहा काहीच बोलली नाही. अमोलच्या डोळ्यांत अश्रू आले. मला तुझ्यावर इतका विश्वास होता. सुमित्राबाईंच्या डोळ्यांतही पाणी होतं. त्या म्हणाल्या, अमोल, आता निर्णय घेण्याची घाई करू नकोस. आई, तू माझा मुलगा आहेस. तुझं लग्न झालंय. तुझा संसार आहे. पण संसार म्हणजे दुसऱ्याच्या आईचा अपमान करून उभा राहत नाही. नेहा अचानक सुमित्राबाईंच्या पायाशी बसली. आई, माझ्याकडून चूक झाली. सुमित्राबाई काही बोलल्या नाहीत. मला माफ कर. सुमित्राबाईंनी तिच्याकडे पाहिलं. माफी मागणं सोपं आहे नेहा, पण बदलणं कठीण. नेहा रडू लागली. मी बदलेन. मग सिद्ध कर. कसं? तुला माझी मालमत्ता नको आहे हे सिद्ध कर. नेहा आता गप्प झाली. सुमित्राबाई म्हणाल्या, उद्यापासून गावात जाऊन माझ्या शेतीची कामं पाहशील का? नेहा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. मी? हो. ज्या जमिनीवर तुझी नजर होती ती जमीन किती कष्टाने मी टिकवली आहे हे तुला स्वतःच्या डोळ्यांनी पाहू दे. अमोलनं आईकडे पाहिलं. आई, तू तिला माफ करतेस? नाही रे. मग? तिला स्वतःला समजून घेण्याची संधी देते. देशमुख हसले. हीच तुमची ताकद आहे सुमित्राबाई. पण त्याच रात्री नेहा आपल्या खोलीत एकटी बसली होती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. पश्चाताप होता की भीती हे मात्र सांगता येत नव्हतं. तिनं कपाट उघडलं. त्यातून एक जुना लिफाफा बाहेर काढला. लिफाफ्यात काही कागद होती. तिनं ते हातात घेतले आणि स्वतःशीच म्हणाली, हे कागद सुमित्राबाईंना मिळाले तर सगळं संपेल. तेवढ्यात दार उघडलं. अमोल उभा होता. त्याची नजर थेट तिच्या हातातील कागदांवर गेली. नेहा. नेहा घाबरली. हे काय आहे? काही नाही. मग मला दाखव. नको. अमोलनं तिच्या हातातून ते कागद घेतले. पहिलं पान पाहताच त्याच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. हे बाबांच्या सहीचं कागदपत्र आहे. नेहा गप्प. अमोलने पुढचं पान उघडलं आणि त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली एक महत्त्वाची नोंद आली. त्यात लिहिलं होतं की माझ्या पत्नी सुमित्राबाईंच्या संमतीशिवाय या घर जमिनीवर कोणाचाही हक्क राहणार नाही. माझ्या मुलाने आईची सेवा केली तरच त्याला या संपत्तीचा वारसा मिळावा. अमोलच्या हातातून कागद खाली पडला. त्यानं नेहाकडे पाहिलं. तुला हे आधीपासूनच माहिती होतं? नेहा रडू लागली. हो. मग तू माझ्या आईशी असं का वागलीस? नेहा काहीच बोलू शकली नाही. अमोलच्या डोळ्यांतून अश्रू आले. मला आता सगळं समजलं. तो खोलीतून बाहेर पडला आणि थेट आईच्या खोलीत गेला. सुमित्राबाई देवासमोर बसल्या होत्या. अमोल त्यांच्या पायाशी बसला. आई, काय झालं? बाबांनी शेवटच्या क्षणी तुझ्यासाठी काय लिहिलं होतं? मला आज कळलं. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. अमोल म्हणाला, आई, तू फक्त माझी आई नाहीस. तू या घराची खरी मालक आहेस. सुमित्राबाईंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. मला मालकी नको रे. मला माझा मुलगा हवा आहे. अमोलने आईला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. सुमित्राबाई त्याच्या पाठीवरून हात फिरवत होत्या. कित्येक दिवसांनी त्याच्या मनाला थोडा आधार मिळाला होता. पण त्यांना माहिती होतं की अजून सगळं संपलेलं नाही. नेहाच्या हातात असलेला तो कागद त्यांच्या मनात प्रश्न निर्माण करत होता. तो कागद
नेमका काय होता आणि नेहाने तो इतके दिवस का लपवून ठेवला होता याचं उत्तर मिळणं गरजेचं होतं. अमोलने आईकडे पाहिलं. आई, मला नेहाकडून सगळं सत्य जाणून घ्यायचं आहे. सुमित्राबाई शांतपणे म्हणाल्या, सत्य ऐकायला मन मजबूत ठेवावं लागतं. मी तयार आहे. मग आधी राग बाजूला ठेव. तू तिच्यावर प्रेम केलं आहेस. ते प्रेम एका दिवसात संपणार नाही, पण प्रेमापेक्षा सत्य मोठं असतं. अमोलने मान हलवली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा उठली तेव्हा घरात अस्वस्थ शांतता होती. सुमित्राबाई नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात होत्या, पण अमोल तिच्याशी काही बोलत नव्हता. नेहाला समजलं होतं की आता काहीतरी मोठं होणार आहे. नाश्ता झाल्यानंतर अमोलनं तिला हाक मारली, नेहा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. नेहा त्याच्यासमोर बसली. काय? अमोलनं टेबलावर कालचा कागद ठेवला. हा कुठून आला? नेहा काही बोलली नाही. मी विचारतोय, सांग, माझ्याकडे होता का? मला भीती वाटत होती. कशाची? तुम्ही दोघं मला घरातून बाहेर काढायला यायची. अमोलने धक्का बसला. तू असं का समजलंस? कारण मला वाटलं होतं की तुझ्या आईला मी आवडत नाही. सुमित्राबाई तिथेच उभ्या होत्या. त्या म्हणाल्या, मला तू आवडत नव्हतीस असं नाही. मला तू माझ्या मुलावर प्रेम करावं असं वाटत होतं. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. पण मला तुमच्यासारखं आयुष्य जगायचं नव्हतं. म्हणजे सतत त्याग करत बसायचा नव्हता. मला मोठं आयुष्य हवं होतं, चांगलं घर, गाडी, पैसा. आणि मला वाटलं अमोलच्या आईची संपत्ती मिळाली तर सगळं सोपं होईल. अमोलने डोळे मिटले. म्हणून तू आईला इथे बोलवलं? म्हणून तू आईचा अपमान केलास? नेहा गप्प. माझ्या आईला कामवाली म्हणून ओळख करून दिलीस? हो. तिला घरात काम करायला लावलीस? हो. तिला गावाला पाठवण्याचा प्रयत्न केलास? हो. आणि तिच्या मालमत्तेवर सही घेण्याचा प्रयत्न? नेहाने मान खाली घातली आणि म्हणाली, हो. अमोल उठला. मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. नेहा रडू लागली. अमोल, मला माफ कर. माफी मागण्याआधी मला एक गोष्ट सांग. काय? तो दुसरा कागद कुठे आहे? नेहाच्या चेहऱ्यावर भीती उमटली. कुठला? जो तू काल लपवत होतीस? तो माझ्याकडे नाही. खोटं बोलू नकोस. मी खरं सांगते. अमोलनं तिच्याकडे पाहिलं. मग आपण वकिलांकडे जाऊ. नेहा घाबरली. नको. का? कारण ती थांबली. सुमित्राबाई पुढे आल्या. नेहा, अजूनही वेळ गेलेली नाही. खरं सांग. नेहा काही क्षण रडत राहिली आणि मग तिनं कपाटातून एक लिफाफा आणला. हा आहे. अमोलनं लिफाफा उघडला. आत काही कागद होते. ॲडव्होकेट देशमुखांनी ते पाहताच गंभीर चेहरा केला. हे कागद महत्त्वाचे आहेत. सुमित्राबाई म्हणाल्या, काय आहे? देशमुख म्हणाले, तुमच्या पतीनं मृत्यूपूर्वी एक वेगळी नोंद करून ठेवली होती. त्यांनी गावच्या घराबरोबरच मुंबईतल्या या फ्लॅटसाठीही काही अटी ठेवल्या होत्या. अमोलनं विचारलं, कसल्या अटी? देशमुखांनी कागद वाचून सांगितलं. सुमित्राबाईंची इच्छा असेपर्यंत त्यांना मुलाच्या घरात राहण्याचा पूर्ण अधिकार राहील. त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला या मालमत्तेवरील भविष्यातील वारसा हक्कावर आक्षेप येऊ शकतो. अमोलच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. म्हणजे आईला घरातून काढण्याचा प्रयत्न करणं कायद्याच्या दृष्टीनं गंभीर बाब ठरू शकते. देशमुख म्हणाले. नेहा खाली मान घालून बसली. सुमित्राबाई मात्र शांत होत्या. देशमुख साहेब, मला हा कागद आधी का दाखवला नाही? कारण तुमच्या पतीनं तो स्वतंत्रपणे सुरक्षित ठेवला होता. तुम्हाला याची प्रत मिळावी अशी त्यांची इच्छा होती, पण परिस्थिती अशी येईल असं त्यांनाही वाटलं नसेल. अमोलनं आईकडे पाहिलं. बाबांनी तुला शेवटपर्यंत जपलं. सुमित्राबाईंच्या डोळ्यांत अश्रू आले. तुझ्या बाबांना माझ्यावर विश्वास होता, पण मला माझ्या मुलावर विश्वास होता. म्हणून मी कधी हे कागद वापरले नाहीत. अमोलच्या मनात अपराधीपणा आणखीनच वाढला. तो आईसमोर गुडघ्यांवर बसला. आई, मला शिक्षा दे. सुमित्राबाईंनी त्याला उठवलं. आई मुलाला शिक्षा देत नाही. आई मुलाला योग्य मार्ग दाखवते. पण मी तुला खूप दुखावलं. हो, मला माफ कर. केलं. अमोलने आईचा हात धरला. मी तुला पुन्हा कधीच एकटी पडू देणार नाही. नेहा दूर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आता पहिल्यांदाच खरा पश्चाताप दिसत होता. ती सुमित्राबाईंच्या जवळ आली. आई. सुमित्राबाई वळल्या. नेहा त्यांच्या पायाशी बसली. मला माफ करा. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. उठ. नाही आई, मला आज तुमच्यासमोर मान खाली घालायची आहे. नेहा, मी तुमच्यासोबत जे केलं ते चुकीचं होतं. मला वाटत होतं पैसा मिळाला की आयुष्य सुखी होतं, पण आज कळलं घर मोठं असलं तरी त्यात माणुसकी नसेल तर ते घर नसतं. सुमित्राबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तुला हे आधी समजलं असतं तर मला इतकं सहन करावं लागलं नसतं. नेहा रडत म्हणाली, मला एक संधी द्या. सुमित्राबाईंनी काही क्षण विचार केला. संधी देईन, पण एक अट आहे. काय? माझी सेवा करण्यासाठी नाही, मला आई म्हणून स्वीकारण्यासाठी. नेहाने मान हलवली. मी तयार आहे. अमोलनेही आईसमोर हात जोडले. आई, आता पुढे काय करायचं? सुमित्राबाई म्हणाल्या, आता काहीही माझ्यासाठी करू नका. आधी स्वतःला बदल. काही दिवस गेले. नेहाने हळूहळू आपलं वागणं बदलायला सुरुवात केली. सकाळी ती स्वतः स्वयंपाक करू लागली. सुमित्राबाईंना विश्रांती घेण्यास सांगू लागली. त्यांच्यासोबत बसून गावच्या गोष्टी ऐकू लागली. एक दिवस नेहाने विचारलं, आई, तुम्ही मला गावातली शेती दाखवाल का? सुमित्राबाई हसल्या. का? कारण मला ती जमीन फक्त पैशांच्या रूपात दिसत होती. आता मला तिच्यात तुमचे कष्ट दिसतात. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. चल. काही दिवसांनी तिघंही देवगावला गेले.
सुमित्राबाई जुन्या घराच्या उंबरठ्यावर उभ्या राहिल्या. त्यांनी घराच्या भिंतीला हात लावला. हे घर मी तुझ्या बाबांसोबत उभं केलं. प्रत्येक वीट माझ्या आयुष्याची साक्ष आहे. नेहा शांतपणे ऐकत होती. शेतात गेल्यावर तिनं पहिल्यांदा उन्हात उभं राहून जमीन हातात घेतली. आई, तुम्ही खरंच हे सगळं एकट्यानं केलं? हो, मग मी तुम्हाला नोकर समजले. नेहा पुन्हा रडू लागली. सुमित्राबाईंनी तिचा हात धरला. आता ते विसर. मी विसरू शकत नाही. मग त्या चुकींतून शिक. नेहाने मान हलवली. पण त्या रात्री गावात एक अनपेक्षित बातमी आली. तात्यासाहेब पाटील धावत सुमित्राबाईंकडे आले. सुमित्राबाई, एक मोठी अडचण झाली आहे. काय झालं? तुमच्या जमिनीच्या जुन्या कागदांमध्ये एक व्यवहार दिसतोय. अमोल चकित झाला. कसला व्यवहार? तात्यासाहेब म्हणाले, तुमच्या नावावर नसलेली एक जुनी जमीन कुणीतरी विकण्याचा प्रयत्न केला आहे. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. कुणी? तात्यासाहेबांनी कागद पुढे केला. सुमित्राबाईंनी नाव वाचलं. त्यांच्या हातातून कागद खाली पडला. कारण त्या कागदावरचं नाव होतं नेहा अमोल. अमोलनं नेहाकडे पाहिलं. नेहा, हे काय आहे? नेहा घाबरून मागे सरकली. मला काहीच माहिती नाही. पण सुमित्राबाईंच्या मनात अचानक एक जुनी आठवण जागी झाली. त्यांनी देशमुखांकडे पाहिलं. साहेब, हा व्यवहार जर खरा असेल तर याचा अर्थ? देशमुख गंभीरपणे म्हणाले, याचा अर्थ ही गोष्ट फक्त तुमच्या घराच्या मालमत्तेपुरती मर्यादित नाही. सगळे शांत झाले. देवगावच्या त्या जुन्या घरात अचानक शांतता पसरली होती. तात्यासाहेबांनी दाखवलेला कागद अजूनही सुमित्राबाईंच्या हातात होता. त्यावर नेहाचं नाव पाहून अमोलच्या मनात पुन्हा संशयाचं वादळ उठलं होतं. काही क्षणांपूर्वीपर्यंत त्याला वाटत होतं की नेहाने केलेल्या सगळ्या चुका आता मागे पडल्या आहेत. पण हा नवीन कागद सगळं पुन्हा गुंतागुंतीचं करत होता. अमोलने नेहाकडे पाहिलं. नेहा, खरं सांग, हा व्यवहार काय आहे? नेहाच्या डोळ्यांत अश्रू आले. अमोल, माझ्यावर विश्वास ठेव. मला याबद्दल काहीच माहिती नाही. मग तुझं नाव या कागदावर कसं? मला माहिती नाही. सुमित्राबाई शांतपणे म्हणाल्या. अमोल, घाईनं निर्णय घेऊ नकोस. पण आई, तिचं नाव आहे. नाव असणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं नाही. ॲडव्होकेट देशमुखांनी कागद हातात घेतला. सुमित्राबाई बरोबर म्हणत आहेत. आधी आपण या व्यवहाराची पूर्ण माहिती काढू. तात्यासाहेब म्हणाले, मी तालुक्याच्या कार्यालयात चौकशी केली आहे. काही महिन्यांपूर्वी या जमिनीबाबत कागद जमा झाले होते. अमोलने विचारलं, मग सही कुणाची आहे? तात्यासाहेबांनी कागदाकडे पाहिलं. इथेच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काय? सही नेहाची नाही. नेहा आश्चर्याने म्हणाली, म्हणजे? देशमुखांनी कागद नीट पाहिला. ही सही बनावट असण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी अधिकृत तपासणी करावी लागेल. नेहाच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी आता आश्चर्य होतं. माझ्या नावाने कुणीतरी जमीन विकण्याचा प्रयत्न केला? बहुधा, देशमुख म्हणाले. सुमित्राबाईंच्या मनात लगेच एक विचार आला. नेहा, तुझ्या ऑफिसमध्ये किंवा तुझ्या ओळखीत असा कुणी आहे का ज्याला आपल्या कागदपत्रांची माहिती होती? नेहा विचार करू लागली. मला माहिती नाही. अमोलने विचारलं, तुझ्या फोनमध्ये किंवा ईमेलमध्ये मालमत्तेचे कागद कुणाला पाठवले होतेस का? नेहा गप्प झाली. काही क्षणांनी तिनं मान खाली घातली. हो. कुणाला? माझ्या एका ओळखीच्याच व्यक्तीला. नाव? नेहा म्हणाली, विक्रम. अमोलनं विचारलं, कोण आहे विक्रम? माझ्या ऑफिसमध्ये पूर्वी काम करायचा. प्रॉपर्टीच्या व्यवहारातही त्याची ओळख होती. सुमित्राबाईंच्या मनात संशय निर्माण झाला. तू त्याला कागद का पाठवलेस? नेहाने रडतच उत्तर दिलं, मी चुकी केली होती आई. मला गावची जमीन आणि मुंबईचं घर किती किमतीचं आहे हे जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी काही कागद त्याला पाठवले, पण जमीन विकायला सांगितलं नव्हतं. देशमुख म्हणाले, मग हे प्रकरण गंभीर आहे. तुमच्या कागदांचा गैरवापर झाला असण्याची शक्यता आहे. अमोलनं नेहाकडे पाहिलं. तू मला हे आधी का सांगितलं नाहीस? मला भीती वाटत होती. कशाची? तू मला सोडशील याची. अमोल काही बोलला नाही. सुमित्राबाईंनी त्याचा हात धरला. अमोल, चुका दोन प्रकारच्या असतात. एक चूक माणूस कबूल करून सुधारतो, दुसरी चूक लपवतो आणि मोठी करतो. नेहाने पहिली चूक केली, पण आता तिला दुसरी चूक करू द्यायची नाही. देशमुखांनी ताबडतोब आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचा सल्ला दिला. कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी अधिकृत नोंदी मागवण्यात आल्या. काही दिवसांत सत्य समोर आलं. विक्रमने नेहाकडून मिळालेल्या कागदांचा गैरवापर करून बनावट व्यवहार तयार करण्याचा प्रयत्न केला होता. नेहाला हे कळताच ती हादरली. मी इतकी मोठी चुकी केली. सुमित्राबाई म्हणाल्या, तू चूक केलीस, पण आता ती दुरुस्त करण्याची जबाबदारी ही तुझीच आहे. नेहाने मान हलवली. मी सगळ्या तपासात सहकार्य करेन. अमोलनं तिच्याकडे पाहत होता. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की नेहाने केलेल्या चुका मोठ्या होत्या, पण ती आता त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. काही दिवसांनी विक्रम विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू झाली. कागदपत्रांचा गैरवापर उघड झाला आणि सुमित्राबाईंच्या मालमत्तेवर कोणताही बेकायदेशीर व्यवहार झाला नाही. त्या दिवशी संध्याकाळी सुमित्राबाई घराच्या अंगणात बसल्या होत्या. अमोल त्यांच्या शेजारी आला. आई, मी तुझ्याकडे एक मागणी करायला आलोय. काय? तू गावचं घर माझ्या नावावर कर. सुमित्राबाई हसल्या. पुन्हा? यावेळी वेगळं आहे. कसं? मला मालमत्ता नको, मला तुझा विश्वास परत मिळवायचा आहे. सुमित्राबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. विश्वास कागदांवर लिहून मिळत नाही रे. मग? तो वागण्यातून मिळतो. अमोलने आईचा हात हातात घेतला. मग मला एक संधी दे. तुला संधी मिळाली आहे. नेहा तिथे आली. आई, काय गं? मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. बोल. मी आई होणार आहे.
सुमित्राबाई काही क्षण स्तब्ध झाल्या. काय? नेहाच्या डोळ्यांत अश्रू होते. हो. अमोलच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तो लगेच नेहाजवळ गेला. खरंच? नेहाने मान हलवली. सुमित्राबाईंनी दोघांनाही जवळ घेतलं. देवाने तुम्हाला मोठी जबाबदारी दिली आहे. नेहा सुमित्राबाईंच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली. आई, मला आता समजतंय. काय? आई होणं म्हणजे फक्त मुलाला जन्म देणं नाही, त्याच्यासाठी स्वतःला विसरणं असतं. सुमित्राबाईंच्या डोळ्यांत पाणी आलं. हे तुला आज समजलं. हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. काही महिन्यांनी नेहाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. घरात आनंदाचं वातावरण होतं. छोटीशी मुलगी सुमित्राबाईंच्या हातात आली. सुमित्राबाईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. किती गोड आहे. नेहा पलंगावरून हसत त्यांच्याकडे पाहत होती. आई, तिचं नाव तुम्ही ठेवा. सुमित्राबाई म्हणाल्या. नाव? हो. सुमित्राबाईंनी मुलीकडे पाहिलं. अन्वी. अमोलने विचारलं. अन्वी? हो. कारण ही आपल्या घरात पुन्हा प्रेम आणणारी मुलगी आहे. नेहाने हसून मान हलवली. त्या रात्री सगळे झोपले असताना सुमित्राबाई मात्र बाळाजवळ बसल्या होत्या. लहानशा हाताने त्यांच्या बोटाला धरलं. त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक वर्षांपूर्वीचा अमोल आला. तोही असाच छोटा होता. त्यांनी त्याच्यासाठी किती रात्री जागून काढल्या होत्या. आज त्याच मुलाच्या मुलीला त्या आपल्या कुशीत घेत होत्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. नेहा जागी झाली. आई. सुमित्राबाई वळल्या. काय गं, तुम्ही रडताय? आनंदाश्रू आहेत. नेहा त्यांच्याजवळ बसली. आई, मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. काय? तुम्ही आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. सुमित्राबाई हसल्या. मी कुठे जाणार? मला माझ्या मुलीला तुमच्यासारखं मोठं करायचं आहे. तिला माझ्यासारखं नाही, माझ्यापेक्षा चांगलं आयुष्य दे. नेहा त्यांच्या पायाशी बसली. तुम्ही मला माफ केलंत? सुमित्राबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. हो, खरंच. आईचं मन मोठं असतं गं. नेहाने सुमित्राबाईंना मिठी मारली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाईंनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी ॲडव्होकेट देशमुखांना बोलवलं. साहेब, मला एक कागद तयार करून हवा आहे. कसला? अन्वीच्या नावावर. अमोलने आश्चर्याने विचारलं. आई, काय करणार आहेस? सुमित्राबाई शांतपणे म्हणाल्या. तुझ्या मुलीच्या नावावर गावचं घर करणार आहे. अमोल आणि नेहा दोघंही स्तब्ध झाले. आई, पण मला आता माझ्या संपत्तीची चिंता नाही. मला माझ्या नातीच्या भविष्यासाठी काहीतरी ठेवायचं आहे. नेहाच्या डोळ्यांत अश्रू आले. आई, आम्हाला काही नको. सुमित्राबाई हसल्या. मला माहिती आहे म्हणूनच देत आहे. अमोलने आईच्या पायावर डोकं ठेवलं. आई, मला आज कळलं. संपत्ती मोठी नसते, आईचं मन मोठं असतं. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पण त्याच वेळी देशमुखांनी एक कागद पुढे केला. सुमित्राबाई, या कागदावर तुमची सही झाली की गावचं घर अन्वीच्या नावावर सुरक्षित होईल. सुमित्राबाईंनी पेन हातात घेतला. एक क्षण त्या थांबल्या आणि म्हणाल्या. हे घर माझ्या मुलाला देऊ शकले नाही कारण त्याला त्याची किंमत समजायला वेळ लागला. पण माझ्या नातीला हे घर मिळेल कारण तिला ते प्रेमाने जपायला शिकवणार तिची आई आहे. नेहा रडत होती. अमोलही डोळे पुसत होता. सुमित्राबाईंनी कागदावर सही केली आणि त्या क्षणी त्यांना वाटलं त्यांच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा संघर्ष आज संपला आहे. अन्वीच्या जन्मानंतर घराचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं. काही महिन्यांपूर्वी ज्या घरात सुमित्राबाईंच्या अस्तित्वालाच ओझंच समजलं जात होतं, त्याच घरात आता त्यांच्या हातात नातीचा हात देऊन नेहा म्हणायची. आई, जरा हिला सांभाळा ना, मला स्वयंपाक करायचा आहे. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटायचं. त्या छोट्या अन्वीला कुशीत घेत आणि मनातल्या मनात देवाचे आभार मानायच्या. पण एक दिवस सकाळी अमोलनं आईसमोर एक फाईल ठेवली. आई, ही काय आहे? सुमित्राबाईंनी विचारलं. अमोल म्हणाला. तू अन्वीच्या नावावर गावचं घर केलंस ना, त्यासाठी मी तुला धन्यवाद म्हणायला आलोय. सुमित्राबाई हसल्या. त्यासाठी धन्यवाद कशाला? कारण तू मला माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट शिकवली आहेस. काय? अमोल त्यांच्या पायाशी बसला. पैसा मिळवणं सोपं आहे, पण आई गमावणं फार अवघड असतं. आणि एकदा आई निघून गेली की कितीही पैसा असला तरी तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. सुमित्राबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. मला वाटलं होतं तू एक दिवस हे समजशील, पण मला खूप उशीर झाला, पण तू परत आलास, तेवढंच पुरेसं आहे. नेहा देखील तिथे आली. तिनं सुमित्राबाईंच्या हातात एक छोटासा डबा दिला. आई, हे तुमच्यासाठी. काय आहे? उघडा. सुमित्राबाईंनी डबा उघडला. आत सोन्याच्या बांगड्या होत्या. सुमित्राबाई डचकल्या. नेहा, हे कशासाठी? तुम्ही माझ्यासाठी खूप काही गमावलं. मला आठवतं, अमोलच्या कॉलेजच्या फीसाठी तुम्ही तुमच्या बांगड्या विकल्या होत्या. तेव्हापासून माझ्या मनात ही गोष्ट होती, पण मला याची गरज नाही. मला माहिती आहे. नेहा हसली. म्हणूनच या बांगड्या तुमच्यासाठी नाहीत, माझ्या अपराधांची आठवण म्हणून आहेत. सुमित्राबाईंनी तिचा हात धरला. माझ्या मुलीनं मला आज पहिल्यांदाच खरं सोनं दिलंय. नेहा आश्चर्याने पाहू लागली. काय? तुझं बदललेलं महन. नेहाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
तिनं सुमित्राबाईंना मिठी मारली. आई, त्या दिवशी मी तुम्हाला मैत्रिणींसमोर कामाची बाई म्हटलं होतं ना, विसरून जा. पण मला विसरायचं नाही. सुमित्राबाई शांत राहिल्या. नेहा म्हणाली, कारण त्या एका शब्दाने मला माझी लायकी दाखवली आणि आज मला अभिमानाने सांगायचं आहे. ती अन्वीला उचलून म्हणाली की ही माझी मुलगी आहे आणि तिची आजी माझ्या घराची नोकर नाही, ती या घराची आई आहे. सुमित्राबाईंचे डोळे भरून आले. अमोलनेही आईसमोर हात जोडले. आई, मलाही माफ कर. अरे किती वेळा आता माफी मागणार? जोपर्यंत तू मला पूर्णपणे माफ करत नाहीस तोपर्यंत. मुलाला आई कधी अर्धवट माफ करते का? सगळेच हसले. काही दिवसांनी सुमित्राबाईंनी गावातील जुन्या घरासमोर एक छोटासा कार्यक्रम ठेवला. तात्यासाहेब पाटील, ॲडव्होकेट देशमुख आणि गावांतील काही प्रतिष्ठित मंडळी तिथे उपस्थित होती. अमोल आणि नेहा देखील अन्वीला घेऊन आले होते. सुमित्राबाईंनी घराच्या दारासमोर उभं राहून सगळ्यांकडे पाहिलं. हे घर माझ्या नवऱ्यानं आणि मी आयुष्यभराच्या कष्टाने उभं केलं. या घराच्या प्रत्येक भिंतीत आमच्या आठवणी आहेत. त्या क्षणी अमोल पुढे आला. आई, आज तू हे घर अन्वीच्या नावावर केलंस, पण मला वाटतं या घराचा खरा वारस मीच आहे. सुमित्राबाई आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या. अमोल म्हणाला, कारण मला आज या घराची खरी किंमत समजली आहे. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर आता हसू आलं. नाही रे, या घराचा वारस तोच जो घरातील माणसांची किंमत ओळखेल. तात्यासाहेब म्हणाले. सुमित्राबाई, तुम्ही खरंच मोठं काम केलं. सुमित्राबाई म्हणाल्या, मी काही मोठं केलं नाही, मी फक्त माझ्या मुलाला एक गोष्ट शिकवली. अमोलने विचारलं, काय? आई म्हातारी झाली म्हणून तिची किंमत कमी होत नाही, उलट तिचं आयुष्यभराचं प्रेम तिच्या वयाबरोबर वाढत जातं. संख्याच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यातच अन्वीनं हात पुढे करून सुमित्राबाईंच्या चेहऱ्याला हात लावला. सुमित्राबाईंनी तिला जवळ घेतलं. माझ्या बाळा, तुझ्यासाठीच हे घर ठेवलंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव. नेहा हसत म्हणाली, ही आत्ताच काय समजणार? सुमित्राबाई म्हणाल्या, आज नाही समजणार, पण एक दिवस मोठी होईल तेव्हा सांग तिच्या आजीनं तिला हे घर दिलं नव्हतं. तिनं तिला घराची किंमत शिकवली होती. अमोल आणि नेहा शांतपणे ऐकत होते. काही वर्षांनी अन्वी मोठी झाली. तिच्या शाळेच्या एका कार्यक्रमात तिला माझ्या आयुष्यातील आदर्श व्यक्ती या विषयावर बोलायचं होतं. सगळ्यांना वाटलं ती आईबाबांबद्दलच बोलेल, पण मंचावर जाऊन अन्वी म्हणाली, माझ्या आयुष्यातील आदर्श व्यक्ती म्हणजे माझी आजी आहे. कारण माझी आजी मला नेहमी सांगते, घर भिंतींनी बनत नाही तर घर माणसांनी बनतं. समोर बसलेल्या सुमित्राबाईंच्या डोळ्यांत अश्रू आले. नेहा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, आई, तुमचं स्वप्न आज पूर्ण झालं. सुमित्राबाईंनी तिच्याकडे पाहिलं. नाही ग, आता माझं स्वप्न पूर्ण झालंय. अमोलनं आईचा हात हातात घेतला. आई, काय रे, त्या दिवशी मी तुला घराबाहेर पाठवणार होतो. हो, आणि आज मला वाटतं तू नसतीस तर माझं घर राहिलं नसतं. आणि आता सुमित्राबाई हसल्या. मुलगा चुकीचा मार्ग पकडतो तेव्हा आई त्याचा हात सोडत नाही, ती त्याला परत आणते. अमोलच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यानं आईच्या पायांवर डोकं ठेवलं. नेहानेही तिच्या पायाला स्पर्श केला. अन्वी धावतच आली आणि आपल्या आजीच्या मांडीवर येऊन बसली. सुमित्राबाईंनी तिघांकडेही पाहिलं आणि त्यांच्या मनात एकच विचार आला, ज्या घरातून कधी काळी त्यांना नोकरासारखं बाहेर काढलं जाणार होतं, आज त्याच घरात त्यांना आई म्हणून सगळ्यात मोठं स्थान मिळालं होतं. आणि शेवटी सुमित्राबाई फक्त एवढंच म्हणाल्या, आईच्या कष्टाची किंमत पैशांनी कधीच चुकवता येत नाही, पण तिच्या डोळ्यांत आनंदाचे 2 अश्रू आणले तरी तिचं संपूर्ण आयुष्य सार्थक होतं. त्या दिवशी अमोलने आईला एक वचन दिलं, आई, आयुष्यभर तू माझी काळजी घेतलीस, आता तुझ्या उरलेल्या आयुष्याची काळजी घेण्याची वेळ माझी आहे. सुमित्राबाईंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. मला आता दुसरं काही नको रे, फक्त माझ्या घरात माणुसकी कायम ठेव. आणि त्या क्षणी आई, मुलगा, सून आणि नात चौघांनीही एकमेकांना मिठी मारली. कारण संपत्तीनं त्यांना घर दिलं होतं, पण माणुसकीनं त्या घराला पुन्हा एकदा कुटुंब बनवलं होतं. मित्र आणि मैत्रिणींनो, आई-वडिलांची किंमत त्यांच्या हातात असलेल्या संपत्तीवर ठरवू नका. त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या त्यागाची किंमत कोणत्याही पैशांत मोजता येत नाही. त्यांना जिवंतपणे प्रेम, आदर आणि आपलेपणा द्या, कारण नंतर पश्चाताप करूनही गेलेला काळ परत येत नाही. बाकी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि हाईप करायलाही विसरू नका.